नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. पेपर विरहित अर्थसंकल्प सादर करण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे. पण या वेळेला त्यांच्या संकल्पामध्ये काही अशा गोष्टी आहेत ज्या खऱ्या अर्थानं लक्षवेधी ठरणार आहेत. त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो प्रकर्षाने चर्चेत आलाय तो आहे क्रिप्टोकरन्सीच्या बाबत. क्रिप्टोकरन्सीच्या संदर्भातला आत्तापर्यंतचा मुद्दा हा सगळा आभासी होता. मध्यंतरीच्या काळामध्ये केंद्र सरकारच्याकडून या संदर्भातली चाचपणीही झाली आणि मतमतांतर सुद्धा त्यानिमित्तानं समोर आली. प्राप्त स्थितीमध्ये क्रिप्टोकरन्सीचा बाजार आणि त्याच्या आड लपलेला घोटाळा, त्यातून होणारं लोकांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान, हे सगळं टाळण्यासाठी आता स्वतः आरबीआय अर्थात भारत सरकारच या व्यवसायामध्ये, या क्षेत्रामध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार आहे. दुसऱ्या बाजूला एक आणखीन महत्त्वाची घटना घडली आहे जी भारताच्या युवा वर्गासाठी अत्यंत लक्षणीय आहे, लक्षवेधी आहे असं म्हणावं लागेल. भारत सरकार हे ऑनलाईन गेमिंगच्या व्यवसायामध्ये देशाचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी समर्थपणे पाऊल टाकत आहे. ऑनलाईनचं गेमिंगचं क्षेत्र हे आपल्या प्रत्येकाच्या आसपास आहे. जगभरातला त्याचा भविष्यातला वाटा हा 3 लाख कोटी रुपयांपर्यंत असेल असा अंदाज व्यक्त होतोय. प्राप्त स्थितीमध्ये या संपूर्ण उद्योगावर चीनचं बऱ्यापैकी नियंत्रण आहे. ज्या पद्धतीनं मोदी सरकारनं सेमीकंडक्टरच्या माध्यमातून परदेशी अवलंबित्व कमी करण्यासाठी पावलं टाकली, त्याच पद्धतीनं जर तुम्ही गेमर असाल, तुम्हाला ऑनलाईन गेम बनवता येत असतील, तर रोजगाराच्या अनेक संधी आता भारतातच तयार होऊ शकतात. या संदर्भानं गुंतवणूक करून रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं पाऊल टाकलं गेलंय. या दोन गोष्टी या तसं पाहायला गेलं तर अनपेक्षित आहेत याच्यासाठी, कारण आजवर आपल्याला परंपरागत पद्धतीनं अर्थसंकल्पाकडे पाहण्याची, त्याच्या विश्लेषणाची आणि त्याच गोष्टींवर बऱ्याचदा पुन्हा चर्चा करण्याची सवय जडली होती. मोदी सरकारच्या आजच्या अर्थसंकल्पातल्या या बाबी, ज्या क्रिप्टोकरन्सी आणि ऑनलाईन गेमिंग मधली भारत सरकारची गुंतवणूक, या दृष्टीनं चर्चा करण्यासाठी गरजेच्या आहेत. पण त्याचबरोबर कृषी विषयक क्षेत्रांच्या बाबत केंद्र सरकारनं घेतलेला एक आणखीन महत्त्वाचा निर्णय, जो घोषणा स्वरूपात पुन्हा एकदा त्यांना सांगावा लागतोय, त्यामागच्या राजकारणाची चर्चा सुद्धा अपरिहार्य आहे. रोजगार, गृहनिर्माण या सगळ्या गोष्टींबाबतची विविध आश्वासनं अपेक्षेप्रमाणे अर्थसंकल्पात आहेत. त्याच्या जोडीला यंदाच्या वेळेला पुन्हा एकदा मोदी सरकार सांगतंय की शेतमालाची खरेदी हमी भावानंच होईल. पंजाबात निवडणुका तोंडावर असताना, पश्चिम उत्तर प्रदेशचं मतदान जवळ येऊन ठेपलेलं असताना या गोष्टी सांगितल्या जात आहेत का, याची चर्चाही आजच्या लक्षवेधीमध्ये. विषय आहे अर्थसंकल्पाचं नवं चलन आणि वळण. आपल्यासोबत चर्चेमध्ये कोण सहभागी होतात मान्यवर, त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये भारतीय जनता पार्टीकडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं विनायकराव आंबेकर आहेत. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोऱ्हे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता या नात्यानं उमेशजी पाटील आहेत. तसंच माकपचे नेते आपल्या सोबत जोडले गेले आहेत, अजितराव अभ्यंकर. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूयात. पहिला आणि थेट मुद्दा पटकन अजितराव आपल्यासाठी, शेतीमालाची खरेदी ही हमीभावानंच असेल असं वारंवार मोदी सरकारला सांगावं लागतंय का? हे कारण अगदी स्वाभाविक आहे. 1 वर्ष शेतकऱ्यांनी ज्या चिकाटीनं लढा दिला आणि मोदी सरकारला अक्षरशः धडा शिकवला, तर तो धडा मोदी विसरलेले नसतील हे अगदी स्वाभाविकच आहे. आणि विशेषतः उत्तर प्रदेश आणि पंजाब मधल्या इलेक्शन्स लक्षात घेता तर अजिबातच शक्य नाही ते. कारण पूर्व उत्तर प्रदेश जो आहे, पश्चिम उत्तर प्रदेश जो आहे, त्या पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये
हा प्रश्न खूपच महत्वाचा झालेला आहे आणि होणार आहे. तेव्हा ती गोष्ट अपेक्षित होती, ती झालेली आहे. परंतु तुम्ही मला जरी तो स्पेसिफिक जी, प्रश्न विचारला असला तरी मी एका दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलू इच्छितो. मी ते मी मी आत्ताच बोलू त्याच्यावर का नंतर त्याच्यावर बोलू? आपल्याला संधी देतो. मी आपल्याकडे वारंवार येत राहीन या चर्चेच्या दरम्यान. आत्ताच्या घडीला शेतीमालाच्या खरेदीच्या संदर्भातला मुद्दा आहे. मला पटकन एक संधी उमेशजींना द्यायची आहे. उमेशजी, आपण तांत्रिकदृष्ट्या सुस्पष्टपणे जोडले गेलेले आहात अशी माझ्याकडे माहिती आहे. आपल्याला माझा आवाज ऐकायला येतोय? हा, येतोय. जी उमेशजी, ज्या पद्धतीनं आजच्या अर्थसंकल्पातल्या अनेक घोषणा या निवडणुकीच्या दृष्टीनं आहेतच, पण त्यातली शेतीमालाच्या संदर्भातली घोषणा ही अविभाज्य होती. ती करणं केंद्र सरकारला अपरिहार्य झालंय का? 2-3 गोष्टी याच्यामध्ये. शेतीमालाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये त्या संदर्भातला कायदा करण्याची ती मागणी होती. अर्थसंकल्पामध्ये घोषणा केली किंवा त्या संदर्भामध्ये हमी भावाचा उल्लेख जरी केला असला तर तशा संदर्भातली घटनात्मक तरतूद करून कायदा करण्याची मागणी शेतकरी संघटनांची होती. त्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय झालेला अद्याप तरी नाही. नंबर 1. नंबर 2, खाजगी कंपन्यांच्याकडून पीपीपी मॉडेल करून शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या अदानी अंबानीच्या घशात घालण्याचं त्यांचं प्रयोजन आहे ते ह्या अर्थसंकल्पामध्ये समोर आलेलं आहे. जी, एकूणच देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती 70-80% ही शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी हा उत्पादक असला तरी सुद्धा तो कंझ्युमर आहे आणि कंझ्युमर जर गरीब राहिला किंवा जर कंझ्युमरच्या हातातच पैसे नसतील म्हणजे त्याची क्रय शक्ती नसेल तर देशातल्या एकूण मालाला उठाव मिळत नाही आणि त्याची मागणी घटल्यानंतर एकूण अर्थव्यवस्थेचं जे चलनवलन आहे ते साध्य होत नाही आणि त्याचा एकत्रित परिणाम म्हणून संपूर्ण देशभरामध्ये बेरोजगारी आणि महागाई ही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या काळामध्ये उद्योगधंदे वाढून शेतीवरचं ओझं कमी व्हायला पाहिजे होतं, परंतु मोदी सरकारच्या काळामध्ये उद्योगधंदे आणि नोकऱ्या सोडून शेतीकडे वळण्याचं प्रमाण वाढलं आणि शेतीचं वरचं ओझं वाढलं. हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत मारक आहे. ठीक आहे. याच्यावरची एक पुढची प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायची आहे. ती आपल्यासोबत असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांच्याकडून. नीलमताई, ज्या पद्धतीनं शेतीमालाच्या संदर्भातला वारंवार खुलासा करावा लागतोय, इतका मोठा दबाव तुम्हाला अनुभवायला आलाय का? शेतकऱ्यांचा केंद्र सरकारवर आहे असं तुम्हाला वाटतं? नीलमताई, काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज पोहोचत नाहीये. आपल्याला जर माझा आवाज येत असेल तर आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. माझा आवाज येतोय? जी, आता येतोय. आता येतोय. नीलमताई, बोला. तर सगळ्या देशामधले शेतकरी आज जोडले गेले होते. त्याची दखल घ्यायला लागलेली आहे. दुसरं महत्वाचा भाग असा आहे की या ज्या राज्यांमध्ये 5 राज्यांच्या मध्ये निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीचं एक सावट म्हणा किंवा छाया म्हणा त्या संपूर्णपणे अर्थसंकल्पावर राहिलेलीच आहे. तिसरं, कोरोनाच्या पॅन्डेमिक मधून काही प्रमाणात बाहेर यायचा प्रयत्न जरी सरकारचा असला आणि त्यातून आपण जीएसटीचं उत्पन्न वाढलंय किंवा शेतीमधलं उत्पन्न वाढलं तेवढा धक्का बसलेला नाही हे खरं असलं तरी 2 प्रश्नांकडे मी लक्ष वेधू इच्छिते. एक पहिलं म्हणजे पीक विमा योजनेची जी संपूर्ण वाताहत म्हणा किंवा जे राज्यांच्या मध्ये परिस्थिती भारतभर चित्र दिसतंय त्याचे मध्यंतरीच माझ्या हस्तेच त्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं आणि त्यात श्री विवेक घोटाळे आणि संपूर्णपणे त्या अध्ययन केंद्राच्या लोकांनी जे संपूर्ण मांडलेलं आहे त्याच्यामध्ये बहुतेक दावे जे आहेत ते दावे फेटाळले जातात. प्रत्यक्षात लोकांना फायदा मिळत नाही. कमी प्रीमियम मिळत चाललेलं आहे. निकष जे आहेत ते कठोर करण्यात चाललेले आहेत आणि अशा वेळेला आपण आमच्याकडची गंगाजळी वाढली आहे, त्याच्यानंतर क्रिप्टोकरन्सीवरती आपण हे बसवतो आहे, त्याच्यावरती कर बसवतो आहे, त्याच्यानंतर स्वतःच आपण आभासी चलन करण्याच्या संदर्भामध्ये म्हणतो आहे, IPO येतो आहे. हे सगळं जे आपण बोलतोय ना ते एका अर्थाने जगाच्या तुलनेमध्ये स्पर्धा करण्यासाठी हे अपरिहार्य जरी असलं तरी मुद्दा असा आहे की आपल्या देशामधले जे शेतकरी आहेत किंवा कामगार आहेत किंवा कोरोनामध्ये संपूर्ण दक्षिण आशियामध्ये जो फरक आहे प्रसादजी की इन्फॉर्मल सेक्टरमध्ये लोक मोठ्या प्रमाणात ढकलले गेलेत, त्यांना दिलासा देण्यासाठी आपण काय नक्की करतोय याचं उत्तर आपण जर का शोधायचा प्रयत्न केला तर अत्यंत भयावह असं उत्तर आहे सगळं जे आहे ते. नीलमताई, आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला 2024च्या आधीचा अर्थसंकल्प असल्यानं याच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तर मिळणं अपेक्षित होतं का?
काही तांत्रिक कारणांमुळे नीलमताई गोरेंचा संपर्क तुटलाय. विनायकराव आंबेकर आपल्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत. विनायकराव आंबेकर, आपण उत्तर द्यायचंय. केंद्र सरकारच्या माध्यमातून केल्या गेलेल्या आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये हमीभावानंच शेतीमाल खरेदी याचा उल्लेख करण्याची इतकी गरज होती? बेसिकली अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या तरतुदी केल्या जातात त्या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये किंवा त्याच्या बॉडीमध्ये याव्याच लागतात. त्यामुळे ही तरतूद जी केलेली आहे त्याची माहिती देणं ही काही गैर आहे असं मला काही वाटत नाही. मुद्दा गैर आणि कायदेशीर अशा स्वरूपाचा नाहीये. मुद्दा हा आहे की आपण हे स्वीकारता का की पंजाबचा दबाव आहे, उत्तर प्रदेशमधल्या पश्चिमी भागाचा दबाव आहे, त्याच्यामुळे याचे उल्लेख अपरिहार्य झालेत? मी अजिबात हे आपलं जे विधान आहे त्याला विरोध करतो. कारण बेसिकली हा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर का हा अर्थसंकल्प मांडला गेला असता तर आपल्याला माहिती आहे की मध्यम वर्गाच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर होत्या कर सवलतींबाबतच्या किंवा रादर प्रत्येक क्षेत्राच्या कर सवलतींबाबतच्या अपेक्षा होत्या. परंतु हा आपण म्हणताय त्याप्रमाणे अर्थसंकल्प इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून मांडलेला नसून हा लक्ष्याचं वेध करणारा, तुमच्या कार्यक्रमाचं नाव जे लक्षवेधी, तसं त्यांचं जे लक्ष्य आहे की गेल्या म्हणजे चालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली सगळ्यात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था झालेली आहे. आणि हा जो एक वेगाचा गती जी मिळालेली आहे ही गती कायम राहावी पुढच्या वर्षामध्ये 22-23 मध्ये, यासाठी त्यांनी केलेल्या मोठ्या प्रमाणावरच्या प्रोव्हिजन आपण लक्षात घ्या. थोडक्यात आपल्याला असं सुचवायचं आहे की मोठं पाऊल टाकण्याच्या आधीची ही तयारी आहे. अगदी बरोबर. 7.5 लाख कोटी रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च हा आजपर्यंत स्वतंत्र भारतातलं रेकॉर्ड आहे. आणि याच्याबरोबर ती तरुणांना नवतेला वाव देणं, मगाशी आपण उल्लेख केलात की गेमिंग असेल, ड्रोन असेल, असे जे सनराईज सेक्टर्स आहेत त्या सेक्टरमध्ये तरुणांना ट्रेनिंग देण्याची आणि त्यांना उद्यमशील बनवण्याची जी योजना आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, उदाहरणार्थ स्टार्टअपला दिलेली सवलत वाढवून दिलेली आहे त्यांनी, बिलकुल कर सवलत. तर या सगळ्या गोष्टीच्या मागे एक विशिष्ट उद्देश आहे. आपल्याला यावरचं उत्तर घ्यायचं आहे. एक पटकन आपल्याला चर्चेला वेगवान ठेवायचं आहे. या संदर्भात विनायकराव आंबेकरांनी केलेल्या दाव्यांच्या बाबत एक पटकन प्रतिक्रिया डाव्यांच्याकडून, अर्थात अजितराव अभ्यंकरांच्याकडून. असं आहे की युवकांसमोरचा मुख्य प्रश्न जो आहे तो बेरोजगारीचा आहे. आणि बेरोजगारीच्या प्रश्नाला या अर्थसंकल्पाने स्पर्श सुद्धा केलेला नाही. जी क्षेत्र ती सांगतायत की इतकी स्पेशलाइज्ड आणि इतकी हायली टेक्निकल क्षेत्र आहेत की त्याच्यामधून मिळणारा रोजगार, निर्माण होणारा रोजगार हा एकूण बेरोजगारीच्या समस्येचा विचार केला तर अत्यल्प आहे. मी तुम्हाला फक्त 1-2 आकडे सांगतो. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी CMIV यांनी डिसेंबरमध्ये प्रकाशित केलेल्या अहवालातले आकडे आहेत. त्या आकड्यानुसार आपल्याला असं दिसतं की तुम्ही देशामधले पदवीधर जे आहेत, एकूण पदवीधर, त्याच्यामधले 19% बेरोजगार आहेत. 20 ते 29 मधले 63% पदवीधर बेरोजगार आहेत. जी. आणि 10वी पेक्षा ज्यांचं शिक्षण जास्त झालेलं आहे, 10वी मग ग्रॅज्युएटचे सगळे त्याच्यात एकत्र घेतले, तर असे 3,94,00,000 लोक देशात बेरोजगार आहेत. त्यांच्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये त्या प्रश्नाला स्पर्श सुद्धा केलेला नाही. पण अजितराव जो मुद्दा क्रिप्टो करन्सीच्या अनुषंगानं लक्षवेधी म्हणून समोर आला तो गेमिंगचा आहे. त्याचबरोबर ड्रोनच्या क्षेत्रामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करण्याचा आहे. या दोन्ही क्षेत्रातून तरुणांना संधी मिळेल असं नाही वाटत आपल्याला? संख्येचा प्रश्न आहे. आपल्या देशाची लोकसंख्या 137 कोटी आहे आणि 3,94,00,000 लोक हे केलेलं आहे, वाईट केलंय असं म्हणत नाही मी. परंतु जी मुख्य समस्या आहे, आपल्या समोरचा प्रश्न जर मुख्य पाणी पुरवठा करणं शहराला जर असेल आणि मी जर म्हणलं की 1-2 बाटल्या पाणी कोणाला तरी नेऊन देतो मी, तर याच्यात काही प्रपोर्शनॅलिटी नाहीये. तुमच्या दृष्टीनं झालेले निर्णय तुलनात्मक प्रभावशाली नाहीयेत. नीलमताई, मला मगाशी आपल्यापर्यंत यायचं होतं, काही तांत्रिक कारणांमुळे संपर्क तुटत होता म्हणून थांबलो. या निमित्तानं एक जो विषय सुरू झालाय त्याच्यावरची एक प्रतिक्रिया पटकन विनायकरावांची घेतो. विनायकराव, किमान डावे इतकं तर म्हणायला लागले की निर्णय चांगला आहे पण तो अपुरा आहे. नैसर्गिक नियम आहे, काही गोष्टी वाकड्या त्या वाकड्याच असतात, त्यामुळे मी त्याविषयी काही बोलणार नाही. परंतु एक नक्की की 7.5 लाख कोटी रुपये जेव्हा देशामध्ये सरकार खर्च करतं तेव्हा RBIनेच एक फाइंडिंग असं दिलेलं आहे की सरकार जेव्हा 1 रुपया खर्च करतं तेव्हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 2 वर्षामध्ये 5 रुपये 59 पैशाची वाढ होते. अजितराव,
आणि अशा प्रकारे जेव्हा 7.5 लाख कोटी रुपये खर्च होतात त्याच्यामध्ये रोजगार तयार होत नाही का? इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कोण करतं? तुमचा 18 वर्षाचा युवक त्याच्यामध्ये काम करतो, 40 वर्षाचा युवक काम करतो, इंजिनियर काम करतात, ड्रॉइंग ड्राफ्ट्समन काम करतात, हे सगळ्यांना रोजगार मिळतो त्याच्यामधून. त्यामुळे असा एकांगी विचार करून चालणार नाही. यावर एकदा पटकन अजितरावांची प्रतिक्रिया घेऊयात. आपल्या सोबत असलेल्या नीलमताई गोरे आणि त्याचबरोबर उमेशजी पाटील दोघांनाही त्यानंतर बोलतं करतो. अनेक मुद्दे आहेत आपल्या बरोबर चर्चेला. अजितराव आपल्यासमोर आंबेकरांनी मांडलेला तर्क आणि त्याच्या प्रतिवादाची संधी आहे. हे मल्टीप्लायर इफेक्ट बद्दल बोलतायत. मल्टीप्लायर इफेक्ट हा इकॉनॉमिक्सचा सामान्य नियम आहे. त्या सामान्य नियम हा सामान्य नियम आहे, त्याच्याबद्दल काही कोणाचं दुमत असण्याचं कारण नाहीये. मुद्दा असा आहे की हे जे पैसे आहेत याच्यामध्ये टोटल मल्टीप्लायर इफेक्ट कुठल्या प्रकारच्या रोजगारामध्ये जाईल एक, आणि दुसरे त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला आयात पण कराव्या लागतील. तेव्हा या दोन गोष्टीचा जर विचार केला तर देशातल्या बेरोजगारीची जी मुख्य आज ओपन अनएम्प्लॉयमेंट 7.31% आहे. हा फार सिरियस प्रश्न आहे. 20 ते 29 वयोगटातले 56% युवती बेरोजगार आहेत, 56%, आणि 23% युवक बेरोजगार आहेत. या प्रश्नाच्या प्रपोर्शनचा आपण काहीतरी विचार करायला पाहिजे. आपण आपल्या मार्फत दिलेल्या आकडेवारीच्या माध्यमातून वारंवार घेतले गेलेले निर्णय, त्याचा होणारा परिणाम आणि अपेक्षित परिणाम याचा एक तौलनिक अभ्यास मांडताय. उमेशजी पाटलांना पुढची पटकन संधी देतो. उमेशजी, ज्या पद्धतीनं नव्या तरुणांची भाषा असलेल्या ऑनलाईन गेमिंगला प्रत्यक्षात भारतात स्वबळावर स्थान प्राप्त व्हावं, भारत त्या क्षेत्रातही असावा ज्या क्षेत्राची भविष्यातली गुंतवणूक 3 लाख कोटी रुपये इतकी असू शकते, त्याला आपण रोजगाराची संधी म्हणून बघायचं की इतर काय? नाही, रोजगाराची संधी म्हणून नवीन जगामध्ये जे चाललंय त्याच्या बरोबरीनं आपण चालणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सरकारने ऑनलाईन गेमिंगच्या बाबतीमध्ये रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून जर त्याच्याकडे पाहिलं असेल तर ते अत्यंत स्वागतार्ह आहे असं म्हणावं लागेल. दुसरी त्याची बाजू अशी आहे की या ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून तो बिझनेस वाढवत असताना आपली तरुण पिढी किंवा आपली तरुणा म्हणजे लहान मुलं वगैरे जे आहेत यांचं शैक्षणिक दृष्टिकोन जो आहे तो बदलून ते गेमिंगचं प्रमाण वाढणार नाही ना हे माहित नाही. शेवटी कुठल्याही गोष्टीला एखादी टेक्नॉलॉजी नवीन कुठला विषय येतो तर त्याच्या दोन बाजू असतात, एक चांगली असते वाईटही असते. परंतु हे क्षेत्र जे आहे नाही वाईन विक्री काय तुम्ही ऐका ना, नाही मी सांगतो ना, वाईन बनवणारे तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे साहेब, अर्थव्यवस्थेला चालना करणार आहे. आणि ज्याच्यामध्ये फायदा होणार नाही का? गेमिंगमुळे गेम बनवणाऱ्यांना फायदा होणार नाही का? तरुण पिढीची जर एवढी काळजी आहे तर तुम्ही किराणा दुकानात वाईन विक्रीला ठेवणार आणि गेम जी काही अनहार्मफुल आहे लोकांना ती मात्र गेमच्या वरती तुम्ही प्रश्न उभे करताय. मी कुठे उपस्थित केला, मी स्वागत केलं साहेब त्याचं. नाही, तुम्ही म्हणताय की तरुण पिढी बिघडणार नाही, लहान मुलं बिघडणार नाही. पहिल्यांदा कसं आहे, तुम्हाला अर्धा ग्लास भरलेला आहे का रिकामा आहे ह्याच्यापैकी काय बघायचं ते तुम्ही ठरवा ना. म्हणून अगोदर अर्धा ग्लास भरलेला आहे विरोधात. बरं एक मिनिट, तुम्ही बोलत असता तुम्ही मध्ये ठीक आहे, माझं पूर्ण होत. उमेशजी आपण आपलं म्हणणं पूर्ण करा, आपल्यासाठी 30 सेकंद आहेत. जी उमेशजी, मध्ये बोललेले खाल्लेले सेकंद कोण देणार मला? ठीक आहे, 60 सेकंद चला. जी, मुद्दा असा आहे की हा जो विषय आहे ना आपल्या देशाच्या करिता नवीन आहे ऑनलाईन गेमिंग, आणि त्याच्यामधून जर सरकारचं म्हणणं असेल की हा मोठ्या प्रमाणावर काही लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होऊन रोजगार निर्मिती करणारा जर विषय असेल आणि त्यातून आपला प्रचंड आतापर्यंतची 50 वर्षातली सर्वाधिक बेरोजगारी निर्माण करणारा म्हणून जो नावलौकिक झालाय आणि त्यातून जर आपण बाहेर पडणार असू तर त्याचं आपलं स्वागत केलं पाहिजे. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की त्याच्यातून काही दुष्परिणाम होणार नाहीत ना याच्या संदर्भातल्या प्रिकॉशन घेतल्या गेल्या पाहिजेत. बिलकुल यावर एकदा पटकन नीलमताईंना बोलतं करूया. नीलमताई सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सुद्धा महाराष्ट्राला परिचित आहेत, महिलांविषयी प्रश्नांबाबतही त्या जागरूक असतात आणि युवकांच्या मधल्या विविध समस्यांबाबतही त्या लक्ष ठेवून असतात. मुद्दा गेमिंगचा चाललाय तो याच्यासाठी कारण केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून भारत सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की ही गेमिंगची बाजारपेठ भारताकडेही असावी, याच्यासाठी प्रयत्न होणार आहेत. चिंता राष्ट्रवादीकडून अर्थात स्वागतासह व्यक्त होतीये की यामुळे विद्यार्थ्यांना गेमिंगची नशा तर चढणार नाही ना. मुळामध्ये असं आहे की आपल्याला युवकांना रोजगार द्यायचा आहे ना, तर सर्व्हिस सेक्टरमध्ये म्हणजे आजच सगळीकडे आकडेवारी आलेली आहे की 60%
लोकांना रोजगार आजच्या घडीला सर्व्हिस सेक्टरमध्ये जास्त उपलब्ध आहे आणि कोरोनामध्ये सर्व्हिस सेक्टरने जास्तीत जास्त प्रतिकूल परिणाम भोगलेला आहे. आता अशा वेळेला सर्व्हिस सेक्टरला मजबूत करणं, शहरामध्ये रोजगार हमी योजना करावी असं अनेक उद्योजकांची मतं मी कालपासून ऐकते आहे. कारण असं की जेणेकरून रिव्हर्स मायग्रेशन किंवा या प्रश्नांच्या मधून त्यांना कायमस्वरूपी लोकांना एक मनुष्यबळ हाताशी मिळू शकेल. तर या संदर्भामध्ये आणि अजून एक तिसरा मुद्दा, श्रीमंत बऱ्यापैकी श्रीमंत झालेले आहेत, ऑक्सफॅमच्या अहवालात आलेले आहे, बाकी आपल्याला आकडेवारी दिसते. आणि बाकीच्या प्रश्नांची जी जीवनाचा दर्जा आहे किंवा जे त्यांना ज्या प्रकारचे पैसे मिळत आहेत ते जर का आपण पाहिले तर त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आपल्याला दिसते. आणि मला असं वाटतं आंबेडकर याच्याशी मान्य करतील की सरकार कुठलंही असलं तरी सुद्धा तफावत दिसते आपल्याला प्रचंड लोकांच्या जीवनमानाच्या मध्ये. आपण पाहिलं अनेक लोक आजही सांगतात की भाज्या परवडत नाहीत, फक्त डाळ भात खाणारी शेकडो कुटुंब आपल्याला दिसून येतात आज सुद्धा. जी थोडक्यात आपल्याला नीलमताई या गोष्टीकडे अंगुली निर्देश करायचा आहे की कशा पद्धतीनं माणसाचं दैनंदिन जगणं कोरोना काळाच्या नंतरही अवघड बनलं. विनायकराव, क्रिप्टोकरन्सी, ऑनलाईन गेमिंग, शेतीविषयक हमीभावाचं आश्वासन या सगळ्या गोष्टींची चर्चा आहेच. अर्थसंकल्पात स्वाभाविकपणे महागाईनं होरपळलेल्या मध्यम वर्गाची आणि निम्न मध्यम वर्गाची चर्चा अपेक्षित करतो. त्यांच्यासाठीचं उत्तर आहे का? नक्कीच आहे. केंद्र सरकारने स्वतःहून एक पुढचं पाऊल घेतलेलं होतं की जो इंधनावरचा अबकारी कर होता तो कमी केला. 25 राज्यांनी त्यांना साथ दिली, महाराष्ट्राने दिली नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव. आज सुद्धा आजच्या बजेटमध्ये या इंधनावरचे भाव अजून कमी होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे प्रोव्हिजन्स केलेले आहेत. आणि माझं म्हणणं असं आहे याचा अजून तपशील लागेल कारण जनतेशी थेट निगडीत असलेला हा विषय आहे. विनायकराव, कशा पद्धतीने इंधन आणखीन स्वस्त करण्याच्यासाठी केंद्रीय सरकार प्रयत्नशील आहे? केंद्रीय सरकार आता जे आहे ते आपल्या प्रायोरिटीजशी निगडीत काम करत आहे. ती प्रायोरिटीज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बरोबर लक्ष वेध केला आहे की आपल्या अर्थव्यवस्थेची जी गती आज मोमेंटम जो मिळालेला आहे तो कायम ठेवायचा आहे. तर त्यामुळे त्या मोमेंटम कायम ठेवण्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी अकोमोडेट होऊ शकतात त्या सगळ्या गोष्टी अकोमोडेट करण्याची त्यांची तयारी आहे. ती त्यांनी स्वतःहून करून दाखवली आणि काही राज्यांनी त्यांना साथ दिली. ते परत आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. त्यामुळे त्याच पद्धतीने पुढच्या सुद्धा गोष्टी त्या करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत असं निर्मलाजी. नीलमताई, आपल्याला उत्तर पटतंय? नीलमताई, अहो राज्याने साथ द्यायचा प्रश्न आहे तर राज्याला जीएसटीचे पैसे परत नको का द्यायला? कसं तुम्ही म्हणजे आर्ग्युमेंट करता? आणि आता उलट असं आम्ही ऐकतोय की जीएसटीचे पैसे राज्याला द्यायचंच बंद करणार आहे. इतके 2-1.5 वर्ष पैसे थकवलेले आहेत, हजारो कोटी, आणि जीएसटीचा जास्तीत जास्त वाटा महाराष्ट्राने गेलेला आहे. अशा वेळेला कसं तुम्ही राज्याने साथ दिली नाही म्हणता? मला तर आश्चर्य वाटतं या गोष्टीचं की किती दुजाभाव असावा महाराष्ट्राच्या संदर्भात. याची सुद्धा काहीतरी परिसीमा ठेवली पाहिजे. आणि सगळा बिझनेस करण्याच्या संदर्भामधलं सुलभीकरण म्हणत असताना आपण प्रत्यक्षामध्ये कामगारांवरती वरवंटा फिरवून कसं सुलभीकरण होणार आहे त्याचं? विनायकराव, उत्तर आहे याचं, अन्यथा एक आणखीन तपशील या निमित्तानं मला द्यायला आवडेल, पण तुम्ही उत्तर द्या आधी. एक पहिलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही कामगारांच्या वरती कुठलाही वरवंटा फिरवलेला नाही. जनरल स्टेटमेंट करण्यापेक्षा आपण डिटेल द्या. दुसरी महत्त्वाची असं, जीएसटीचे लक्षावधी कोटी रुपये वगैरे थकवलेले केव्हाही नाहीत. या महिन्याचा म्हणजे जानेवारीचा जो जीएसटी कलेक्शन आहे तो रेकॉर्ड 1,49,000 कोटी रुपयांचा झाला. या जीएसटीच्या कलेक्शनची आपण माहिती घ्या. जीएसटी मध्ये एसजीएसटी, सीजीएसटी आणि आयजीएसटी असे 3 भाग असतात. त्यातला जो एसजीएसटी हा स्टेटचा भाग आहे तो स्टेटच्या खात्यामध्ये एस्क्रो अकाउंट असतं, डायरेक्टली जमा होतो, केंद्राने देण्याची बाब नाही. त्याच्यामध्ये आयजीएसटीचा हिस्सा जो असतो महाराष्ट्राचा तो योग्य वेळेला दिला जातो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा एसजीएसटी तुमच्या खात्यात डायरेक्टली जमा होतोय तेव्हा तुम्ही परत लक्षावधी रुपये दिले नाहीत, कोट्यावधी रुपये दिले नाहीत, हे कशासाठी बोलताय? याच्यावरचा एक तपशील इथे चर्चेमध्ये जोडतो. मी आपल्याला संधी देतो. अजितराव, आपल्यासोबत उमेशजी पाटील आहेत, ते ऐकत असतील. त्यांच्या साक्षीनं याचा तपशील नीलमताई चर्चेमध्ये द्यायला हवा की अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, जीएसटी काउन्सिलच्या मधल्या एका महत्त्वपूर्ण समितीचे सदस्य आहेत. ते स्वतः सांगतात की अशा प्रकारे जीएसटी थांबत नाही, थांबला नाही. तरीही सगळ्याच मवियाच्या प्रवक्त्यांकडून वारंवार हा दावा होतो की जीएसटी थांबलाय. आणि परवा तर अक्षरशः ही राजकीय कशा पद्धतीची भूमिका म्हणायची तेच कळत नाही की जीएसटी थांबणार आहे इथपर्यंत भूमिका घ्यायला
लोक तयार झाली आहेत. टूलकिट वापरतात हे लोक. नीलमताई, हॅलो. नाही, असं अजित पवार बोललेलेच नाहीयेत की जीएसटी थांबवतील. एक्झॅक्टली आणि मी- नाही नाही, म्हटलं अजित की पवारांचं सगळ्या वाक्य कॅमेऱ्यावर उपलब्ध आहे. नीलमताई, हवं असेल तर कार्यक्रमानंतर मी पाठवीन आपल्याला. अजित काही पवार सांगू म्हणते, आज उद्या पाठवा कुणालाही तुमच्या चॅनेल, आमचा जीएसटी असा, आपला जीएसटी चालू राहतो, त्यांचा जीएसटी बंद झाला, ही वस्तुस्थिती आहे. आमचा अजितदादा आणि कसं त्यांचा कुठलाही नसतो मला दाखवा जीएसटी ताई. statement त्यांचं. असं नाही मला मान्य करणार, भवियात आहोत की नाही हा पण प्रश्न नाहीये, पण हे सगळ्या दुनियेला माहिती स्टेटमेंट ते तुम्ही संपूर्ण ट्विस्ट करून कसं काय मांडताय? नाही, त्याच्यावर आलेलं विधान उमेशजी पाटलांना तरी किमान माहित असेल अशी अपेक्षा बाळगूयात आपण. उमेशजी, नाही, मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही सांगताय ते अजिबात त्यात तथ्य नाहीये. अजितदादांचं असं कुठलंही स्टेटमेंट नाहीये. तुम्ही वेगळ्या अर्थाने घेताय कुठल्या तरी गोष्टी असं मला वाटतंय. विषय काय चाललाय, निलिमताई काय म्हणाल्या की तुम्ही विषय मुद्दा उपस्थित काय केला की पेट्रोलच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने काही 5 रुपये कमी केल्यानंतर महाराष्ट्राने का केले नाहीत. माझा मुद्दा असा आहे की महाराष्ट्राने आज तुम्ही केंद्र सरकारने त्या 5 राज्यातल्या निवडणुका लागल्यात म्हणून कमी केलं. 4 महिने झाले. 50-60 रुपयेवरनं 50-60 रुपयेवरनं किमती तुम्ही 100 रुपयेवर नेऊन ठेवल्या आणि आता 5 रुपये कमी करताय. हे तुम्हाला शोभतं का? तुम्ही शब्द काय दिला होता 2014च्या निवडणुकीमध्ये, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. म्हणजे तुम्ही काय करणार होतात, सगळ्या वस्तूच्या किमती कमी करून स्वस्तही आणणार होतात ना. त्या मुद्द्यावर तुम्ही सत्तेमध्ये आलात आणि पंतप्रधान झालात. मग तुम्ही सगळ्यात वस्तूच्या किमती 50-60 रुपयाचं पेट्रोल डिझेल तुम्ही 100 रुपयावर नेऊन ठेवलं आणि आता निवडणुका आल्यानंतर तुम्ही 5 रुपयाने कमी करता आणि राज्यांना पुन्हा माघारी त्याच्यामध्ये कमी का केलं नाही म्हणून विचारता. तुमच्या भाजपवाल्या राज्यांना तुम्ही कमी करायला सांगता आणि इतर मार्गाने तुम्ही त्यांना मदत करता. महाराष्ट्राला रुपयाची मदत करत नाही. या अर्थसंकल्पातही महाराष्ट्राला तुम्ही काळीची मदत केलेली दिसत नाहीये आणि तुम्ही आता महाराष्ट्रावर आरोप करता की महाराष्ट्राने मात्र दुर्दैवानं महाराष्ट्रात कमी केलेलं नाही. तेवढाच एक उत्पन्नाचा स्रोत राहिलाय महाराष्ट्राला जगायला आणि जगवायला. तुम्ही त्याच्यातही पुन्हा कमी करायला लावणार म्हणजे महाराष्ट्राने काय तुमच्या दारात काय भिका मागायला यायचं का परत? जी, वेळेच्या मर्यादेत आपल्याला पुढे जायचं असल्याने एक तपशील आणखीन द्यायला हवा. दमणगंगा पिंजाळ प्रकल्पाच्या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पात घोषणा केली अधिकृतरित्या. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या फायद्याचा आहे की नाही? अपवादाने नियम सिद्ध होतो. तेच तर म्हणणं आहे. मग सिद्ध झाला असं म्हणा ना. तेच तर म्हणणं आहे नीलमताई. सिद्ध झाला असं म्हणा ना. नाही, मुळामध्ये असं आहे की ही अनेक वर्षानुवर्षाची मागणी चालली आहे, पण केला तर ठीक झालं. रेल्वेच्या बद्दल अपेक्षा आहे केंद्र सरकारकडून. का असू नये अपेक्षा? का अपेक्षा असू नये की अजून मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राला अधिक स्थान मिळालं पाहिजे. रेल्वेच्या संदर्भात अपेक्षा असणं स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रकल्पांच्या संदर्भात केंद्र सरकारच्याकडून अपेक्षा असणारच. त्याच्यात बिलकुल असल्या पाहिजेत आणि त्याचं उत्तर द्यायला इथे अजितराव आपल्या सोबत आहेत. आपण आंबेकरजी उत्तर देणार आहात, त्यानंतर पुढचा मुद्दा मला अजित अभ्यंकरांच्यासाठी असेल. महाराष्ट्राला भाजपने दळणवळण मंत्रीच दिलेले आहेत नितीनजी गडकरी आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये स्वतः लक्ष घालून आणि स्वतः पैसा आणून ते महाराष्ट्राला झुकतं माप कायम देत आलेले आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यांची कार्यक्षमता जी आहे ती कार्यक्षमता युपीएच्या काळापेक्षा 10 पट जास्त आहे. 10 पट. त्यामुळे महाराष्ट्राला झुकतं माप हे आपोआप मिळतं. साहेबच आहेत की जे महाराष्ट्राचे आहेत म्हणून काहीतरी ते तरी मान्य करा ना. महाराष्ट्राला ते मिळतंय हे तर मान्य करा ना तुम्ही. कर्तव्यच आहे ते. मान्य केलंय आणि भाजपनेच दिलेले आहेत ते मंत्री. यापूर्वी आम्ही मान्य केलेलं आहे की गडकरी साहेबांचं डिपार्टमेंट सोडलं तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कडून किंवा केंद्र सरकारकडून आता धरणाला पैसे आलेले गडकरी साहेबांच्या मिनिस्ट्री कडून आलेले नाहीत. अनेक प्रकल्प जुने जे बंद पडलेले होते ते सर्व प्रकल्प हे भाजपच्या काळामध्ये. विनायकराव, एक मिनिट. नीलमताई चिमटा काढतायत, तो कदाचित ऐकता सुटेल, तो सुटू द्यायचा नाहीये. नीलमताई, काय इच्छा आहे तुमची? नाही, त्यांनी नाव पंतप्रधानांचं सगळ्या रस्त्यांच्या योजनेलाच पंतप्रधानांचं नाव दिलं ना. लोक सगळे पुलकरी गडकरी सगळं त्यांचं जे वाहवा सगळीकडे होतीये गडकरींची, त्याच्यावरती नावच त्यांनी बदलून टाकलं. ठीक आहे, त्यांच्या पक्षांतर्गतचा तो प्रश्न आहे, पण हे कोणी केंद्रातले मंत्री जे असतात ना राज्यातून जाणारे ते राज्याचे असतात आणि त्यांच्याकडून अपेक्षा असते की त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करावं आणि त्याच्यामुळे त्यांचं श्रेय तुम्ही एकट्याने घ्यायचं काही कारण नाहीये. भाजप घेते, मी एकटा घेत नाही. बरं, त्याच्या जोडीला एक छोटीशी पुस्ती जोडतो, चर्चेला पुढे न्यायचं आहे. एक व्यक्तीचा पक्ष नाहीये, आमचा सगळ्या व्यक्तींचा मिळून पक्ष आहे, हे लक्षात घ्या कृपया. बिलकुल विनायकराव, चर्चेला वेळेची मर्यादा आहे, लक्षात ठेवा. फक्त जाता जाता एका गोष्टीची आठवण करून देतो. ज्यांना देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करायचं नाहीये त्यांना नितीन गडकरींचं भारी कौतुक असतं. ठीक आहे, चर्चेला पुढे नेऊ. आपल्या सोबत आहेत अजितराव अभ्यंकर. अजितराव,
चर्चेला शेवटच्या टप्प्यामध्ये आणत असताना क्रिप्टो करन्सीच्या बद्दलची चर्चा ही अपरिहार्य आहे. अशा प्रकारचं एक आभासी चलन स्वतः आपलंही असावं इथपर्यंत आरबीआयची चर्चा येऊन ठेपते. केंद्र सरकार एक भूमिका घेऊन आता त्यामध्ये उतरत आहे. आपला या संदर्भातला अर्थविषयक विचार काय आहे? माझं असं मत आहे की अशा प्रकारच्या करन्सीला, आभासी चलनाला ही मान्यता देण्याचा जो प्रकार आहे हा अजिबात चुकीचा आहे. ते असं होता कामा नये, कारण याच्यामधून ती पॉलिटिकल अथॉरिटी ऑफ द करन्सी ज्याला आपण म्हणतो याला खूप मोठा धोका पोचू शकतो आणि ती अतिशय चुकीची गोष्ट आहे असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरा मुद्दा असा की क्रिप्टो करन्सीवर कुठल्या प्रकारचा धोका? आपल्याला असं वाटतं का की नाणी आणि नोटांच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं चलन अस्तित्वात आहे त्याचं महत्व कमी होईल क्रिप्टो करन्सी आली तर? एक्झॅक्टली, नुसतं तसंच होईल अशातला भाग नाही. तर याच्यामधून देशाची अथॉरिटी म्हणजे चलनाची जी एक अथॉरिटी आहे त्या चलनाच्या अथॉरिटीला त्याच्यामध्ये कुठेतरी चॅलेंज केलं जाऊ शकतं. कारण हे जे आपण आता चलन घेतो इट इज गॅरंटीड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. रिझर्व्ह बँकचं प्रॉमिस आहे ते चलनी नोटावरती आपण लिहितो की आय प्रॉमिस टू पे द बेरर, पण ती जी रिझर्व्ह बँक इट इज गॅरंटीड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. नाही, पण आता येऊ घातलेली क्रिप्टो करन्सी पण रिझर्व्ह बँकेच्याच माध्यमातून येणार आहे. नाही, ते जरी ती येत असली तर मग बघा, रिझर्व्ह बँकेच्याच माध्यमातून जर येणार असली तर मग या चलनापेक्षा ते काय वेगळं आहे? तर या बघा तो खूप मोठा विषय आहे. ठीक आहे, याच्यावरचं एक उत्तर 30 सेकंदात विनायक रावांकडून घेणं गरजेचं आहे. विनायक राव, आपल्याकडून 30 सेकंदात, वेळेची मर्यादा पाळा. रिझर्व्ह बँक जे जारी करणार आहे तो डिजिटल रुपया आहे. क्रिप्टो करन्सी ही एक आभासी चलन आहे की जे ऑफिशियल चलन नाही आहे, परंतु रिझर्व्ह बँक जे जाहीर करेल ते रिझर्व्ह बँकेच्या गॅरंटीनी केलेला डिजिटल रुपया, म्हणजे ज्याच्यासाठी प्रत्यक्ष व्यवहार होणार नाही, डिजिटली व्यवहार होतील अशी ती करन्सी आहे. पण याच्याविषयीची भीती जी व्यक्त केली गेली अजितरावांच्याकडून त्याचं उत्तर काय आहे? त्याचं उत्तर एवढंच आहे की रिझर्व्ह बँक 100% सेफ्टी मेजर्स वापरून रिझर्व्ह बँकेच्या गॅरंटीने ह्या ई रुपया जो येतो येईल डिजिटल रुपया. बिलकुल, यावर निलमताईंना पॅरलल करन्सी करण्याचा प्रकार आहे आणि अतिशय चुकीचा आहे. ठीक आहे, पण एक मिनिट, मला मगासपासून एका विषयावरती बोलायचं होतं ते राहिलंय, जरा प्लीज मला पूर्ण करू द्या. जी, वेळेची मर्यादा आहे अजितराव मुद्दा असा आहे की मगाशी आपल्यासाठी. आंबेकर चुकून एक वाक्य बोलून गेले, काहीतरी एक बोलायचं म्हणून ते बोलले की म्हणजे की आता इंधनाचे दर कमी होण्यासाठी सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये काहीतरी पावलं उचललेले आहेत आणि त्यांना काय ती सांगता आली नाहीत, कारण ती नाहीच आहेत. काय मुद्दा असा आहे की एक्साइज ड्युटी त्याच्यावरती आहे आणि एक्साइज ड्युटी म्हणजे त्याचे सरचार्जेस आहेत. त्याची हुशारी अशी आहे की एक्साइज ड्युटीचे शेअरेबल नाही असे सरचार्जेस आणि सेसेसच्या फॉर्म मध्ये हे केंद्र सरकार हे कर वसूल करतं. एक्साइज ड्युटी फक्त ₹1.50 आहे आणि की त्यातले 41% फक्त शेअर होतात. ही जी हुशारी केंद्र सरकारने केलेली आहे की सरचार्जेस वाढवायचे, सेस वाढवायचे आणि राज्य सरकारांचा खिसा कापायचा, तो जो प्रकार आहे तो प्रकार हा कमी होईल अशी अपेक्षा होती आणि ते शक्य होतं, कारण हे काय जीएसटीच्या अंतर्गत येत नाही. ठीक, त्याच्यामुळे ते यांनी करणं शक्य होतं, कारण डायरेक्ट टॅक्सेसचं कलेक्शन खूप वाढलेलं आहे या वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर. ते त्यांनी केलं नाही. क्रिप्टो करन्सीवरती त्यांनी आता जो टॅक्स म्हणजे असं 30% डिजिटल ऍसेट्स वरती टॅक्स लावलाय त्याचं स्वागत आहे, परंतु स्टॉक मार्केटवरती ज्या प्रकारची भीषण जुगारी सट्टेबाजी चालू आहे त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणात सरकारला पैसे मिळू शकतात आणि माझं असं म्हणणं की ते पैसे रोजगार हमीसाठी वापरता येतील सुशिक्षितांच्या. बिलकुल, आपण जो खुलासा इंधनाच्या संदर्भातला केला त्यावरचं एक उत्तर घेऊयात. माझ्याकडचा वेळ पूर्णपणेच संपलाय खरं तर. विनायकराव, 30 सेकंद आहेत जाता जाता. काही नाही, मी मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे त्यांनी असं प्रॉमिस केलेलं आहे की आम्ही त्याच्यामध्ये अजून सुद्धा भाववाढ जी आहे ती कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करू, कारण आताच जे याच्यातला आक्षेप राज्यांचे खिसे कापण्याचा, त्यावरचं उत्तर. राज्यांचे खिसे अजिबात कापण्याचा मुद्दा नाहीये. राज्यांनी पुढे यावं, केंद्र पुढे आलेलं आहे, एवढीच फक्त अपेक्षा आहे, बाकी कुठलाही. पुढे काय यावं? तुम्ही सेस आणि सरचार्जेस घेताय, राज्यांना त्यातला वाटा मिळत नाही. आंबेकर साहेब, पण तो जो अबकारी राज्यांना ज्याचा वाटा मिळणार नाही असेच कर वाढवताय कायम. हुशारी आहे तुमची. सेस आणि जे टॅग हे घेतले जातात सरचार्जेस, त्याचा स्पेसिफिक पर्पज आहे आणि त्याच पर्पज साठी ते वापरले जातात. त्यामुळे तो लावतानाच त्याचा पर्पज स्पष्ट केलेला आहे. ऑडिटर जनरलचा रिपोर्ट आहे की त्याच्यासाठी ते वापरले जात नाहीत असा अजिबात रिपोर्ट नाही. तुम्ही पूर्णपणे खोटं सांगताय, असा कुठलाही रिपोर्ट नाही. ठीक आहे,
नाही नाही, आता हे बघा, माझ्यावरती खोटं बोलण्याचा आरोप केलाय त्यांनी. मला एक दुसरा कार्यक्रम ठेवा, मी त्यांना रिपोर्ट दाखवत होतो. बिलकुल 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 आपण यावर नक्की बोलू. आज चर्चेला वेळेची मर्यादा आहे, मात्र या निमित्तानं आपण समोर आणलेला विषय निश्चितच अधोरेखित झालाय. तूर्तास आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.